हाय हॅलो सगळ्यांना. संध्याकाळचे 7 वाजलेत. अशीच मी रियांशीला नाश्ता बिस्ता देऊन बसलेली आहे. ती ना स्कूलमधून आली, बस लेट झाली, ट्रॅफिक होती ना, 12:30ला आली. तिला मॅगी करून दिली. आता तिने स्वतः काकडी कापली. काकडी बघा, काकडी कापून आणि मीठ आणि लाल तिखट लावून आणलं. हे बघा, असं असं वरचढ नुसतं खायला बाई तिला. काय खाते ग अशी? थांब थांब, दाखव इकडे. कशी दाखवते बघा. स्वतःच कापली तिने. तिला आता जायचं आहे क्लासला संध्याकाळी 7:30ला. तर तिला म्हटलं तू खा, काय आल्यानंतर जरा भूक लागते ना. मग तिला मी हे दिलं, थोडीशी मॅगी केली. म्हणजे एक पाऊच केला तो, ह्यांना दिलं थोडं आणि तिला देऊन टाकली. मी कधी मॅगी खात नाही, कधीतरी पास्ता तरी घेते जरासा, पण मॅगी नाही खात मी. मला नाही आवडत पहिल्यापासूनच, पण तिला आवडते, पण रोज देत नाही मी, कधीतरी असं. मग तिला ते परत भूक तिची थांबली नाही, त्यातली अर्धी त्यांना दिली ना. मग तिने काकडी कापली. काकडी उलट चांगली म्हणा. यांना पण दिली थोडीशी मॅगी. त्यांनी पण ते आमच्याकडे सगळे पचवतात, मलाच काय जमत नाही. आणि रियांशी काकडी खा, दही खा, हे खा, ते खा, सगळं पचवते. अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे, पण आम्ही आज साधं करणार आहोत. ती भाजीनी भाकरी, वरण भात दुपारी पण केला नाही आणि आता पण करणार नाही. सारखं अर्क तरी काय करायचं. रियाची हे बघ, हे कर, तयारी कर. आता दया बंद करू नको, तयारी कर. दया बंद करते म्हणजे मोबाईल घ्यायला थोडासा. एकदा लॉक केला की कोणी येणार नाही ना, पप्पा बिप्पा, असं तिचं म्हणणं आहे. ते बघा, बघते आता काय काढते बघा. बघितली आयडिया? बघा बसले, 5 मिनटं तरी घेणार ते. त्याला पप्पानी तू तिला मनाई केली ना घ्यायला. ए तयारी कर, चल स्कूल जायचं आहे 7:30ला. 5 मिनटं फक्त बघ. तिला म्हटलं 5 मिनटं फक्त बघ. आज ना मी त्याशिवाय मशरूम आणलेले, आज पण मशरूमच आणले. मशरूमची भाजी, त्यात भाकरी बनणार. आणि सकाळी ना मी वांगी भरून केली होती, ती पण थोडीशी भाजी आहे. आज भाकरीशिवाय काय करायचं नाही ठरवलं आहे. काय करणार रोज. अगदी डाळ भाताचा पण कंटाळा आला आहे. तर म्हटलं नाही काय करायचं, आपण हे असंच खायचं आज, भाकरीनी भाजी. तर म्हटलं थोडं लेट करूया. असं एकदा करायला लागलं की मी काय भाकरी बांधणार नाही, तिची मम्मा आल्यानंतर बांधणार. फक्त मी भाजी बनवून ठेवणार मशरूमची. मशरूमची भाजी एक पाकिट आणलं तर पुरत नाही, एवढीशी भाजी होते ती. एकदम आवडतात ते, एवढीशी होते. पण मला ते आवडते. रोज भाज्या फ्लावर कोबी खाऊन खाऊन अगदी कंटाळा आला आहे. दुपारी वांगी खाल्ली. दियांशी मॅगी सोप्यावर पडली ना, कोण उचलणार. असे खाली फेकायची, पायाला चिकटते लादीवर. मॅगी खाली पडली की चिकटते पायाला, लगेच उचलून तिथे नेऊन टाकायची तिकडे. इथे तिथे आणि सोप्याशिवाय जेवणारच नाही ती. खाली बसणार, त्या सोप्यावरच बसाय, डायनिंग टेबलवर बसणार. सोप्यावर बसून तिला टी व्ही बघायला पाहिजे ना, म्हणून ती सोप्यावरच बसणार. आणि तिथे एवढं उष्ट पाडणार ना मी. सकाळीच सगळे स्वच्छ करून कवरं अशी घातलेली आहे अशी. ती बघा तिकडे आता बसले सारखं सोप्यावर. तिला फक्त सोप्यावर पाहिजे, असं टेकून बसायला, खायला, अभ्यासाला, सगळ्याला सोपा. पण घाण होतो ना तो. बसायला घ्या, आपण जेवायला कसं घेता तुम्ही? कधी खाली बसते ग? कधीतरी बसते. हा, रोज पण सोप्यावरच बसते. म्हणजे मी कधी बसत नाही, नेहमीचं उष्ट असतं तिथे. रात्रीचे आम्ही बसतो सगळे म्हणून ती बसते, नाही तर नाही बसत ती खाली. बसतेच उद्याची. काय बोलतेस? कधीतरी अशी बसते, नाही तर नाहीच सहसा बसत. तर तुम्हाला ते मशरूमला थोडे साफ करायचे आहेत. त्याच्यामध्ये असतो माती बिती असते. तिला ते साफ करून थोडा वेळ पाण्यात 2-3 पाण्यात धुतले तरच चांगले होतात. पण तिला व्हायला वेळ लागत नाही, म्हणून मी आरामशीर आहे. अगदी 6-7 मिनटात भाजी होते ती. अशी कांदा बिंदा तयारी असेल ना तर तिला काही वेळ नाही लागत, म्हणून आरामशीर बसले. हिला जरा थोडं खाली सोडते आणि मग भाजी बनवते. मग आल्यावर गरम गरम भाकरी बनायची. आज एवढा कंटाळा आला ना, आज म्हटलं भाकरीने भाजीच खायची. आणि दुपारची पण भाजी आहे थोडीशी, ती खाणार.
मी ठेसा पण बनवणार होती आज, कारण चव आलेली जरा. पण ती ठेस्याची मिरचीच नाही, आम्ही लवंगी मिरचीचा नाही बनवत, खूप तिखट होतो, खाऊच शकत नाही. ती काकडा मिरची असते ना, त्याचा बनवते मी. पण नाही मी आणली ती. आज गेली होती पण नाही आणली. फक्त मेथी आणली, ती पण साफ करायची. सध्या मेथी मी गेली ना त्या साईडला, तर मेथी घेऊन येते. मेथीची भाजी जरा स्वस्त झाली आता. आमच्या इथे 10,000 रुपये जुडी आहे, पण मस्त भाजी आहे. साफ करून अशी पिशवीत बांधून ठेवते असं. कारण काय मेथीला माती बिती असते ना, साफ करून पिशवीत बांधून ठेवायची. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा मुठभर, पण धुवून नाही, अशी सुकीच ठेवायची. म्हणून म्हटलं जाऊ दे, मेथी करूया नको, मशरूम करूया. मला रोजचा भाजीचा कंटाळा येतो, काय बनवायचं असं. पण भाकरी असेल ना, तर ठेसा बनवला ना संध्याकाळचं वगैरे असं लाईट असं, तर बरं. पण काही संध्याकाळचं जेवण आम्ही असं कमीच असं हे असतं आमच्याकडे. दुपारची भाजी चपाती, सकाळी टिफिन असतात ना, मग असं असतं. ते बघा आता कशी तुम्हाला दाखवते, कशी झोपून बघते. थोडा वेळ तरी मोबाईल पाहिजे तिला. बसली, हळूहळू सोप्यावर झोपली ती बघा. एवढी जवळ मोबाईल घेऊन झोपते बघते ना, मग तिला आम्ही मोबाईल द्यायचं सोडलं आहे आता. पण मी असताना घेते ती, ते लोक असताना, त्याची मम्मी पप्पा असताना घेत नाही. मी असताना ती मला शेंडी लावून, आणि माझ्याकडे हा व्हिडिओ काढायचा एक मोबाईल आहे आणि तो असा एक मोबाईल, 2 माझ्याकडे मोबाईल आहेत. तर ती अशी घेऊनच बसणार. ती बघा हळूहळू झोपली खाली. 5-10 मिनटं तर तिला बघायला तरच तिची शांती होते. हे बघा आमच्याकडे मॅगी खाली, तिथे डोळे बंद केले असं. आता काही त्यांना ठेवणार नाही मी ते वर, आत्ताच त्यांना खाली घेतलेत, 15-20 मिनटं झाले. आता त्यांना जेवण देणार 8-8:30-9लाच ठेवणार. सारखं पण झोपून चांगलं नाही ना. कशाला डोक्याला हात लावला आहे? झोप आले? हां, कसली झोप? आत्ताच तर दुपारी ठेवल्यानंतर लगेच झोपले होते, चांगले झोपून उठले. त्यांना ना दही हे दिलं ना मी, कोशिंबीर वगैरे, जेवले ठेव असं वर उचलू बसवून ठेव, झोपल्यानंतर लगेच एवढे जाम झोपले ना, बघितलं मी तरी. डोळ्याला लागलं का तिखट हात? ते काय करतात जेवताना ना, असं असं सारखं करतात ना, ते डोळ्याला रोज तिखट लागतं आणि तो डोळा झोंबतो असं. तो फार गोंधळ झाला आहे. हे बघा हातच त्यांचा असा डोळ्यावर, मग तो डोळा झोंबतो, मग त्याचा त्रास होतो त्यांना. ते बघा असं सारखं ते हात डोळ्यावर, मग ते झोंबणार नाही का? ते धुतला पण नाही. थांबा लावू नका, तुम्हाला हात पाणी आहे त्याच्यात, हात धुवा ना. त्यांना मी मॅगी दिली होती ना, मॅगीत नाही, हिला थोडंसं लाल तिखट पाहिजे होतं, तर मी टाकलं होतं. झोंबला डोळा नाही ना? नाही त्यांना असं कंटाळा आला आहे. घरात तरी माणसं काय करणार ना सारखी, म्हणून त्यांना कंटाळा आला आहे. डोळा नाही झोंबला, त्यांना कंटाळा आला आहे. म्हणजे ते असे डोक्याला हात लावून राहतात असं. त्यांचं एक आहे, किती काय दुखलं तरी सांगणार नाहीत. आपण विचारलं ना, तुमचं काय दुखतंय? नाही, काय नाही. कधी पायाला दाबून पण घेणार नाहीत ते असं. ती कधी ती बोलते तुमचे पाय दाबून, नको, नाही आवडत त्यांना तसं. तरी पण मी आता वॅसलीन वगैरे लावते ना, तरी पण त्यांना आवडत नाही. कारण पाय थंडीत ना एकदम सफेद दिसतात, मग मी रोज त्यांना वॅसलीन लावते, तर ते पण त्यांना आवडत नाही ते. चला तर मी बघते आता भाजी बिजीचं काय करायचं ते. हिची पहिली तयारी करते रियांशीची, आणि मग पुढचं बघते काय करायचं ते. चल रियांशी, चल, बस झाले, मोबाईल ठेव. अरे पण तुझी टायमिंग झाला ना, 7:20 झाले. कशाला? हे घे, जॅकेट घे, गाडीवर थंडी लागते. आताची थंडी आहे, आमच्या इथे हायवेला ना खूप थंडी लागते. चला बाय बाय, मी तिची तयारी करते आता, चला.